तिकडे 3 आठवड्यांपासून ज्याची राज्यभर चर्चा होती तो वाल्मिक कराड अखेर सीआयडी समोर शरण आला। पुण्यातील सीआयडी कार्यालयात कराड स्वतःहून हजर झाला। कराड पुण्यात आत्मसमर्पण करणार याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी प्रसारित केलं होतं आणि ते खरं ठरलं। पण आता कराडच्या शरणागतीवरून राजकारण पेटलंय मंडळी, कारण विरोधकांनी सीआयडीच्या कार्यक्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। वार मंगळवार, वेळ दुपारी 12:02 सीआयडीची अनेक पथकं ज्याचा राज्यभर शोध घेत होते त्या वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ समोर आला। पहिल्यांदाच त्यानं हा सगळ्या प्रकारावर व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली। तसंच आपण सीआयडीला शरण जाणार असल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। पण हे वृत्त प्रसारित होत नाही तोच दुसऱ्याच मिनिटाला पुण्याच्या पाषाण परिसरातील सीआयडी ऑफिसमध्ये एकच धावपळ उडाली। ठिकाण सीआयडी ऑफिस पाषाण पुणे, वेळ दुपारी 12:04 गेली 22 दिवस सीआयडीचं पथक ज्याचा शोध घेत होते तो वाल्मिक कराड सीआयडी ऑफिस मध्ये अवतरला। आले भाऊ, काय झालं? वाल्मिक भाऊ काय झालं? भाऊ काय झालं होतं? भाऊ तुम्ही काय झालं? काय होतं? कराड साहेब काय झालं होतं? अण्णा काय झालं होतं? अण्णा काय झालं? अण्णा मंगळवारी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला। कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या शोधासाठी सीआयडीच्या पथकानं जंग पछाडलं। त्याच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी रान पेटवलं। या पार्श्वभूमीवर कराडच्या अटकेसाठी सीआयडीवर दिवसेंदिवस दबाव वाढला होता। त्यामुळे वाल्मिक कराडवर सीआयडी समोर शरण येण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता। आणि हा सगळा घटनाक्रम पाहता तसंच दुपारी वाल्मिक कराड सीआयडी समोर हजर झाला आणि आपण निर्दोष असल्याचा दावा केला। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातलं वातावरण ढवळून निघालंय। दरम्यान खंडणी प्रकरणी सीआयडीनं वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केला, पण कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर सीआयडीनं वाल्मिक कराड होती फास आवळायला सुरुवात केली होती। राजकीय हेतू पुरस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले। कशाचं राजकारण आणि कशाचं काय? आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून? उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत। माझं मत असं आहे, तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता? ही अशीच घटना ऑक्टोबर 2023ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी हे प्रकरण लावून धरलं। दरम्यान वाल्मिक कराडचं नाव चर्चेत आलं, पण सीआयडीनं 11 डिसेंबरला वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला। तेव्हापासून सीआयडी वाल्मिक कराडच्या मागावर होती, पण तो काही हाती लागत नव्हता। त्यामुळे बीडच्या जनतेत आक्रोश वाढत होता। शरण वगैरे हा शब्द योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की जर त्यांना अरेस्ट झाली असती तर मनाला आनंद हा शब्द योग्यच नाही, पण थोडंसं समाधान वाटलं असतं, कारण का माझी अपेक्षा होती की सरकारने त्यांना अरेस्ट करायला हवी होती। शरण काय म्हणताय? याच्यात कसलं शरण?
एका माणसाचा खून झालेला आहे, ज्या पद्धतीने झालेला आहे, आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्यांच्या कुटुंबाचे जे अश्रू, त्यांच्या लेकीचे अश्रू, हे आयुष्यात कोणीच विसरणार नाही. खरं तर कराडच्या अटकेविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पुण्यात अत्यंत नाट्यमयरित्या कराड सीआयडीला शरण आला. कराड पुण्यात येणार असल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी दिलं होतं. कराडच्या शरणागतीनं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. सुरेश जाधवसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र आज 22 दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. कराडनं शरणागती पत्करली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत बीडच्या या सगळ्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, ज्याचा ज्याचा संबंध असेल त्या प्रत्येकावर कारवाई करू असं सांगितलं. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही असंही मुख्यमंत्री ठणकावून म्हणाले. मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल, ज्या ज्या प्रकरणात आढळेल, त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही. तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही. सगळ्यांना शोधून काढू. कोणता गुन्हा दाखल होईल, कसा होईल, हे सगळं पोलीस सांगतील. हे पोलिसांचं काम आहे. जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही. वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवलाय. वाल्मिक कराडला अटक करण्यात पोलिसांना अपयश आलं, याकडे विरोधकांनी विशेषत्वाने लक्ष वेधलंय. वाल्मिक कराडच नव्हे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करा अशी मागणी विरोधकांनी केली. फरार असलेला वाल्मिक कराड अखेर सीआयडी समोर शरण आला. त्यामुळे आता तपासात अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे. पण विरोधकांनी याच मुद्द्यावरून मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. एकीकडे जेव्हा सरकार त्यांना अरेस्ट करू पाहतंय, त्यांच्या विरोधात गेले 15-20 दिवस रोज बातम्या येत आहेत. त्याचा एक व्हिडिओ करून व्हायरल करून शरण येणं वगैरे, मग हे शरण होऊ शकतात. तुम्हाला चॅनलवर आधी बातमी होती, मग आपल्या पोलिसांना कसं कळलं नाही हे कुठे होते, हा प्रश्न येतोच ना मनात. मूळ आरोपी जोपर्यंत ताब्यात घेऊन त्यांना जेलमध्ये ठेवत नाहीत तोपर्यंत कोणालाच काही न्याय मिळणार नाही. मूळ आरोपीला बाजूला ठेवून न्याय मिळत नसतो. याचा धस साहेबांच्या बाबतीत आका जोपर्यंत आहे तोपर्यंत खुश नाही होणार. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही. त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही. बीडमधील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलाय. वाल्मिक कराडच्या विरोधातील खंडणी प्रकरण, त्यासोबतच बीडमधील गुन्हेगारीच्या विरोधात आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधल्या सर्वपक्षीय आमदारांनी मोठा आवाज उठवला होता. एकीकडे वाल्मिक कराड शरण आलेला असतानाच बीडमधील आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले होते.
बीडमधल्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली. एकीकडे पुण्यामध्ये या वेगवान घडामोडी घडत असताना इकडे मुंबईतही हाय व्होल्टेज बैठकांचं सत्र सुरू होतं. बीडमधल्या गुन्हेगारीचं प्रकरण लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. सोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा फडणवीसांची भेट घेण्यासाठी आले. या दोनही नेत्यांनी हे प्रकरण विविध पातळीवरती लावून धरलंय. त्याच वेळेला वाल्मिक कराडच्या शरणागतीची बातमी येऊन धडकली. त्यामुळे फडणवीस आणि धस भेटीला वेगळं राजकीय महत्त्व सुद्धा प्राप्त झालं. या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं, दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी सीआयडीच्या समोर वाल्मिक कराड यांना शरण यावं लागलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलेला. इनकी प्रॉपर्टी की अटैचमेंट शुरू होने की वजह से और पूरी तरफ से उनको ये जो आका है, आका को पूरी तरफ से फिक्स करते हुए उनकी गर्दन तक जब पुलिस गई तो फिर वो बाहर आके बोल रहे हैं कि हम सरेंडर हुए. आमदार सुरेश धस यांनी गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये अनेक प्रश्नांसंदर्भात आवाज उठवलाय. किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय. व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण उपस्थित करत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीकडे वेधलं. बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच? आता जे आहे हे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेदकोर का वशेकोर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय? केवळ अधिवेशनाच्या व्यासपीठावरच नाही तर बीडमध्ये परतल्यानंतर सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा प्रकरण, बीडमधली बंदूकबाजी, सोबतच राख आणि वाळूचा प्रश्नही त्यांनी चर्चेत आणले. हे अग्निशस्त्र परवाने जर SP ऑफिस आणि त्यांच्या खालचे DYSP, त्यांचे PI हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली. कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय. केवळ सुरेश धसच नाही तर बीड जिल्ह्यातले सर्वपक्षीय नेते, मग ते संदीप क्षीरसागर असोत की प्रकाश सोळंके, यांनीही बीडमधल्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले. आणि दुसरा विषय 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील, जे मोबाईलचे CDR असतील, हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा. एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, ह्या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील, जे CDR मध्ये ज्यांचे नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीवरती सत्ताधारी आणि विरोधकांनी आवाज बुलंद केला. त्याला जनभावनेचीही मोठी साथ मिळाली. त्यामुळे आता बीडमधली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलतंय याकडे बीडसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड आणि मुंबई. अपेक्षा करूयात की या सगळ्या विषयात कठोरात कठोर कारवाई होईल आणि कोणत्याही